काय मला ऐकायचं ते सांग. भाजपचे गटनेते प्रशांत शितोळे स्वतः आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आज दिवसभरामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, मात्र एकंदरीत काय कारण होतं की पक्षाने आदेश दिल्यानंतरही ऐनवेळी उपमहापौर पदाचे जे उमेदवार आहेत ते बदलले गेले. नाही, महापौर म्हणून आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं भोसरी मतदारसंघाच्या अखत्यारीत येणारे रवी बाबासाहेब लांडगे यांची निवड एकमतानं केलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नेत्यांच्या विचारानं ती निवड वरिष्ठांकडं पाठवली गेली आणि त्याला मान्यता मिळाली. आणि अनेक नावं जी पाठवली होती त्यावरून प्रदेश पातळीवर विचार झाला आणि त्या 6 नावांमधून हे नाव या ठिकाणी कन्फर्म झालं. त्याच्यानंतर उपमहापौर पदासाठी सुद्धा शीतल शिंदे या आमच्या दुसऱ्या सहकार्याचं नाव त्या ठिकाणी सुचवण्यात आलं होतं. परंतु स्वतः शीतल शिंदेंना दुसऱ्या पदाच्या बाबतीत सुद्धा अपेक्षा आहेत. त्यामुळं त्यांनी सांगितलं की बाबा या पदाबाबत माझा विचार आता तुर्तास करू नका. त्यामुळं आम्ही दुसऱ्या उमेदवाराचा फॉर्म आम्ही नॉमिनेशन पक्षादेश डावलल्याचा प्रकार दिसतो. नाही, पक्षादेश डावलणं असं म्हणता येणार नाही. मी जर एखाद्या पदाला इच्छुक आहे आणि मला ते दुसऱ्या पदासाठी इच्छुक आहे, मला तुम्ही दुसरं पद देत आहे, तर ते कदाचित मला नको वाटत आहे. आणि ह्याला डावलणं म्हणत नाही, याला माझं मत आहे असं की आमच्या नगरसेवकांनी अतिशय स्पष्ट भूमिका ठेवली आणि ती पक्षाने मान्य केली. अर्थातच तुम्ही बोलताना अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की विरोधकांना सोबत घ्यावी. जी घटना घडू नये ती घडली आणि ती श्रद्धांजली ठरेल का? राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र सत्तेत दिसणार आहे का? माझं तर म्हणणं नेहमीच आहे, सगळ्यांना माहिती आहे, मी सुद्धा दादांबरोबर 25 वर्ष काम केलेलं आहे. दादांनी कधीही विरोधकाला चुकीची वागणूक दिलेली नाही. ती शिकवण आम्हा सर्वांमध्ये आहे. त्यामुळं आणि आपण जर निवडणुकीच्या काळामध्ये सगळेच पक्ष मी विकास करणार, मी माझ्या वॉर्डमध्ये हे करणार ते करणार, हे जर विकासाच्या मुद्द्यावर जर सगळे भांडत असतील तर निकाल लागल्यानंतर पण आपण तो विकासाचा मुद्दा एकत्रित मिळून सगळ्यांनी मिळून पुढे नेला पाहिजे आणि तो विरोधक न राहता तो सहकारी म्हणून पुढं न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न आमच्याकडून नक्की राहील. पण एकंदरीत बघितलं तर 6 तारखेला महापौर पदाची निवड आहे आणि त्याच दरम्यानमध्ये दादांचा 10वा असणार आहे. दुःखद प्रसंग असणार आहे. गटनेता म्हणून काय सूचना द्याल? जल्लोष होणार आहे का? काय एकंदरीत कसं बघताय? नाही, त्या मी मुळातच सांगतो की दादांच्या जाण्यानं पक्ष वगैरे सोडून द्या. पक्ष हा खूप लांबची गोष्ट राहिली. महाराष्ट्रातला नव्हे तर महाराष्ट्रातलं तर आहेच आहे. खेड्यापाड्यापासून ते मेट्रो सिटीपर्यंत प्रत्येक घरामध्ये दुःखाचं सावट आहे. आजसुद्धा काल मी पहिल्यांदा नाना काटेंना जेव्हा भेटलो निवडून आल्यानंतर, तर आम्ही दोघं काही एक शब्दही बोललो नाही. परंतु अशा बाबतीत ते अनेक असंख्य लाखो विचार आमच्या डोक्यात असतात की आता दादा नाही तर राज्याला जो 100चा स्पीड अपेक्षित होता तो मात्र नक्की कमी होईल आणि तसा नेता होणे नाही. देवेंद्र भाऊंनी पण सांगितलं की दिलदार मित्र आम्ही गमावला, पण ते नुसतं मित्र हे नव्हते, त्यांनी विकासाची गती दोघांची पाहिली होती. त्या सगळ्या गोष्टींना आपण मुकलोय ही सत्यच आहे. त्यामुळं आम्ही कुठलाही आनंद, कुठल्याही बाबतीतला जल्लोष करणं हे उचित नाही आणि हे आमच्याकडनं निवडणुकीनंतर बऱ्याच दिवस चालत असतं. परंतु दादांची अशी घटना घडल्यानंतर सगळ्यांनी त्या गोष्टी टाळलेल्या आहेत. त्यामुळे आपण बघतो की राजशिष्टाचार पाळला जाईल. महापौर भाजपची सत्ता जरी इथे स्थापन होत असेल तरी त्या दरम्यान कुठलाही जल्लोष होणार नाही आणि अर्थातच विरोधक म्हणून नाही तर एक सहकारी म्हणून राष्ट्रवादीला सुद्धा सोबत घेण्याचा आमचा विचार आहे. अर्थातच पुढील काळ हे स्पष्ट करेल की भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकत्र बसतात. आपले सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.